दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम ललित पाटील यांनी आम्ही पेणकर आघाडीच्या रिया धारकर यांचा पराभव करत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या निकालातून पेणमध्ये आम्हीच सत्तेचे खरे दावेदार असल्याचे भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण 23,845 मतदानापैकी प्रीतम पाटील यांना 14,273 मते मिळाली, तर रिया धारकर यांना 8,412 मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांना केवळ 687 मते मिळाली असून नोटाला 473 मते पडली. प्रीतम पाटील यांनी 5,861 मतांच्या घवघवीत फरकाने विजयश्री खेचून आणली आहे. या विजयामुळे त्यांना तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान मिळाला असून त्या रायगड जिल्ह्यातील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या एकमेव विजयी उमेदवार ठरल्याने पक्षश्रेष्ठींची शाब्बासकी मिळवण्यास पात्र ठरले आहेत. निकाल जाहीर होताच भाजपकडून शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली असून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. दरम्यान नगर परिषदेच्या 12 प्रभागांमधून महायुतीचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये 3 भाजप आणि 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. उर्वरित 18 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागा जिंकत महायुतीने एकूण 11 जागांवर विजय मिळवला आहे. आम्ही पेणकर आघाडीला 2 जागा, पेण नगर विकास आघाडीला 3 जागा, शिवसेना उबाठा गटाला 1 तर शिवसेना शिंदे गटाला 1 जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे पेण नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून भाजपचा राजकीय दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.